हॅलो फ्रेंड्स, कसे आहेत सगळे. तर मी आली मुंबईला, म्हणजे माझ्या भावाकडे आली. आणि कशासाठी आली ते तुम्हाला पुढे कळेल. माझा मोठा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर समजलं असेल तुम्हाला. मी मागे मनोरला होती, म्हणजे माझ्या सासरी होती. खरं तर महाराष्ट्रात येण्याचं कारण हे माहेरच होतं आणि ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे. यांना त्यांना भेटायला 1 वर्ष झाले होते, म्हणून आम्ही मनोरला गेलो होतो. पण काही कारणाने तेही गावाला गेले होते, म्हणून आम्ही लगेच इकडे आलो. आम्ही तिथून 9 वाजता निघाल्यावर 12 वाजेपर्यंत मुंबईला पोहोचलो. नंतर जेवण झाल्याच आम्ही मॉलमध्ये आलो, कारण की चिरागच्या पप्पांना कपडे घ्यायचे. गोदऱ्यातही त्यांनी भरपूर कपडे बघितले, पण काही आवडले नाही. मग आम्ही विचार केला की आपण मुंबईला जातो, तिथंच आपण कपडे घेऊ. आणि हा आमचा ओम, माझ्या वहिनीचा भाऊ. आणि ह्याचे कपडे बघून मला लय हसू आलं आणि मी त्याला ते कपडे अजिबात घेऊ दिले नाही, कारण की ते मला अजिबात आवडले नव्हते. आणि मामाकडे गेल्यावर मामाचा पैसा खर्च करणार नाही असे कोणतेच पोरं. त्यातलेच आमचे इशू चिरू सुद्धा, म्हणजे मामाकडे आल्यावर काही खाल्लं नाही आणि काही घेतलं नाही असं होऊच नाही शकत. आणि भरपूर मामाही निस्वार्थपणे त्यांच्यावर पैसे खर्च करत असतो. माणसाने, माझ्या वहिनीच्या भावाने आम्हाला 3 तास मॉलमध्ये फिरवलं आणि त्यांनी अजिबात कपडे घेतले नाही आणि आम्हाला तसंच घरी घेऊन गेले. आम्हाला खूप राग येत होता दोघं भाऊ बहिणींना आणि आम्ही परत घरी आलो. आणि मी माहेरी का आली त्याचं कारण म्हणजे माझ्या भावाच्या घराची पूजा आहे आणि आमच्या आरुताईचा सुद्धा बड्डे आहे. ती म्हणजे ही आमची आरुताई, म्हणजे माझ्या भावाची पोरगी. हा आमच्या आरूचा फर्स्ट बड्डे आहे आणि आमच्या लाडूताईला आम्ही विश करायला येणार नाही असं होऊच नाही शकत. इथं वहिनीचा सगळा स्वयंपाक झाला होता. मी फक्त छोलेची भाजी बनवत होती आणि ती मस्त ग्रेव्हीवाली बनवायची होती, म्हणून वहिनीने सांगितले की तुमच्या हाताची बनवा. घराची पूजा ही उद्याच आहे आणि आमच्या आरूचा बड्डे देखील उद्या. आणि उद्याची घराची पूजा, आरूचा बड्डे हे मी मोठ्या ब्लॉगमध्ये नक्की तुमच्यासोबत शेअर करणार आहे. घर खरंच खूपच छान आहे आणि तुमच्यासोबत मी ते देखील शेअर करेल लवकरच, होम टूर म्हणून. आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय, गुड नाईट.